तर्फे जिल्हा मध्यवर्ती बँक समोर उपोषण सुरू आहे। बँकेमध्ये भरती घोटाळा झाल्याचा आरोप करीत या ठिकाणी मनोज पोतराजे हे 8 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। आपल्यासोबत बोलणारे सुधीर मुनगंटीवार जी आहे। भाऊ, आपण यांना भेट दिली आज मंडपात, काय सांगा? नाही, शेवटी जी निवेदनं त्यांनी महानगर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पौडेजी व त्यांच्या टीमला दिली, ती जेव्हा मी वाचली तर गंभीरता आहे। मध्यवर्ती बँक ही कोणाच्या स्वमालकीची नाही आहे। तुम्ही जर आरक्षणच ठेवणार नाही, म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचं, अनुसूचित जातीचं आरक्षण नाही, अनुसूचित जमातीचं नाही, NT नाही, OBC नाही, आणि 30% आपण एकीकडे महिला सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये नारी से नारायणी तक देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतात। आणि मला आश्चर्य आहे की सहकार विभागाला इतकी निवेदनं दिल्यानंतर जर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जात नसेल, आज मनोज पोतराजे व इतर त्यांच्या सर्व सहकार्यांना 8 दिवस झाले उपोषणाला, आमरण उपोषणाला, त्यांनी पाणी सोडलं आहे आणि ही आमच्यावर नैतिक जबाबदारी। ते काही त्यांच्या कामासाठी उपोषणाला बसले नाही, ते स्वतःच्या नोकरीसाठी बसले नाही आहे, त्यांनी सरकारकडून आपल्यासाठी काहीही मागितलं नाही आहे। त्यांची मागणी एकच आहे, अरे आरक्षण द्या, विद्यार्थ्यांना पारदर्शकतेने परीक्षा घ्या। परीक्षा घेणारी जी संस्था आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, आरोप आहे, काही ऑडिओ क्लिप्स आहे, काही व्हॉट्सअपचं चार्ट आहे, आणि मग सहकार विभागाने जर काहीच केलं नाही तर निश्चितपणे बाब गंभीर आहे। उद्या जर या उपोषणकर्त्याचं काही कमी जास्त झालं तर कोणाची जबाबदारी आहे? ही सहकार विभागाची आहे। आमच्या आत्मे जिवंत आहे की नाही? आरक्षणाच्या विरोधात जर काही घटना होत असेल आणि आम्ही आरक्षणासाठी लढायचं नाही, असं मला वाटतं की प्रशासकीय उदासीनता, प्रशासकीय चालढकल हे उत्तम नाही। आणि म्हणून या संदर्भात गंभीरतेने मी सुद्धा आमचे महानगराच्या अध्यक्षांना सांगितलं, आजच जिल्हाधिकाऱ्यांना तुमची टीम घेऊन भेटा आणि विद्यार्थ्यांवर अन्याय कसा होऊ शकतो, हा अन्याय अयोग्य। हे होते सुधीर मुनगंटीवार। हा अन्याय अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितलं। निलेश जहाड, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।